नर्मदे हर. चांद्राने माणिकपूर येथून आपण निघालोय. 6:40 झाले. धुक्याचा कर बघा, काहीच दिसत नाही. माणसं इथं जवळ आहे पण दिसायला तयार नाही. थंडी, थंडीचं काही विचारायचीच नाही. थंडीचा कर. नर्मदे हर. थंडीचा कर जबलपूरकडे जसं आपण चालतोय तसा वाढतंय. बाबाजी सुद्धा फार आकडले. थंडी खूप आहे. 6:45 वाजून गेले तर 7 वाजायला आले, पण थंडी काय कमी व्हायला तयार नाही. आणि सूर्य भगवंतांचं दर्शन आता कधी होईल काय सांगू नाही शकत. दुःख तर इतकं कडक आहे, काय दिसत नाही. आता या थंडीत चालायला मजा येईल, पण तर शरीर गरम झाल्यानंतर नर्मदे हर. जिंदगी भर नर्मदे यार. थोडंच पुढं आलो, 1 ते 1.5 किलोमीटर. मय्याने आवाज दिला चहा प्रसादीसाठी. मय्या गेलाय मधी, शेकोटी लावून दिली होती, शेकलो थोडस. आता परत पुढे जायचंय. नर्मदे हर. नर्मदे हर. लय जे मैया, त्या मैयाने चहा पाजला आपल्याला. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. देखो कुछ भी नहीं दिख रहा है. बताइए रस्ता 7 फुटाच्या पुढचं काहीच दिसत नाही. गाड्या गावात तर काय अजिबात दिसायला तयार नाही. अचानक इतकं धुकं आलंय. या बाजूला डोंगर आहे, थोडासा अंधुक दिसतो. बाबाजी चालतंय आपल्यावर, फक्त बाबा दिसतंय आपल्याला. बाकी काहीच दिसायला तयार नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. 8 वाजले आणि हे सूर्य भगवान आहे. कोणी म्हणणार नाही सूर्य भगवान आहे. वाटतं पौर्णिमेचा चंद्र चालय. बघा हे दुःख. व्हिडिओ काढायला थांबलो, कोणीच दिसेना. अरे बाबाजी गेले पुढं निघून. लय लांब नसतील, जवळच असेल पण दिसायला तयार नाही. आहे निसर्गाची लीला. नर्मदे हर. कडक दुःख, कडक थंडी, हातपाय बी कडक झाले. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 8 वाजले, प्रत्येक जंगल लागलंय. आता दुःख कमी झालं एकदम, थोड्याफार प्रमाणात आहे. थंडी पण आहे अजून. जंगलाच्या कडेने असल्यामुळे एवढं काही दाट नाही, पण मध्ये दाट आहे. या बाजूला दाट नाही एवढं, या बाजूला घनदाट जंगल आहे. जंगलाच्या किनाऱ्याने रस्ता आहे थोडासा, अतिशय जंगलातून आहे असं काही नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगलाच्या मध्यभागी आलोय आणि वातावरण बघा अजूनही धुकेमय. या बाजूला घनदाट जंगल आहे आणि या बाजूला थोडा मैदानी प्रदेश, पुढे परत जंगल, मधून रस्ता. आणि आपण थांबलोय थोडा आराम करण्यासाठी. असा आराम चालू आहे जंगलाच्या किनारी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण इथं आलो, बाबाजींनी आपल्याला चहा प्रसादीसाठी फार आग्रह केला. चहा प्रसादी पाजली. आता इथून अमर समनापूर राहिले 3 किलोमीटर, आपण पुढे जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. बर्मन भोजनालय
हे बाबाजींनी खूप जोरात आवाज दिला चहा प्रसादीसाठी या, आणि आपण आलो चहा प्रसादी घेण्यासाठी। चाय प्रसादी के लिए बुलाया था, और यहाँ आने के बाद बाबा जी बोले 11 बज चुके, दाल चावल लेंगे या चाय बिस्कुट। तो हमने बोला बाबा जी को चलो आपकी जो इच्छा होगी वो, तो उन्होंने बताया दाल चावल ही खा लेना। तो ऐसी ये मैया की महिमा है कि खाने के टाइम पे खाना मिलता है, प्यास के टाइम पे पानी मिलता है, और तलब आए तो चाय बिस्कुट भी मिलता है। नर्मदे हर, नर्मदे हर। बाबाजींनी नवीन लुंगी काढली आता बॅग मधून, कारण जुनी लुंगी राहिली आश्रमात, आणि आता पर्याय नाही राहिला नवीन लुंगी वापरण्याशिवाय। लुंग्या भरपूर आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही, त्याच्यात बी आनंद आहे, कारण बॅगचं वजन कमी होतंय, एक एक आयटम कमी होतंय। तर नर्मदे हर। गरम गरम दाल चावल आणि सब्जी आली, बाबाजींनी स्वतः हाताने घेऊन आले। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। अन्नपूर्णा माता की जय। नर्मदे हर। या मैयांनी चहासाठी फार आग्रह केला, म्हटलं चहा नको मैया, दुपार झालं, भोजन पाके आहे उधर पीछे, चहावरून जेवायवर चाललंय मला मैयाचं काम। चहा पिले तर जेवले का लगेच विचारपूस झाली आपल्याला, आणि घरातले सगळे बघा बातचीत अशी चालू आहे जसं काय लय आजीने थांबवलं, आजीने थांबवलं असं, आजीन हा ना, मग जसं काय आपली घरचीच आजी आहे क्या मैया, ऐसा लग रहा है हमारी खुद की दादी आप इतना प्रेम से। आपके आशीर्वाद है दादा, मैया का आशीर्वाद है मैया, हम तो क्या है, हम तो मैया के बालक है, चल रहे। आणि दुसऱ्या मैया पण आल्या लगेच, पहिले नर्मदे हर करून गेल्या, नर्मदे हर। और देखने का भाव भी, देने का जो भाव होता है, और पीछे भी एक मैया ने, छोटी मैया, सगळ्या मैयांची आज्ञा घेऊन अपन पुढे निघतोय। सभी मैयों की आज्ञा के बिना हम आगे नहीं बढ़ सकते, मैया की आज्ञा मिली तो आगे बढ़ रहे। अगले साल आने की मैया बोले अगले साल आएंगे तो हमारे यहाँ रुकना है, ये हम वादा करके जा रहे। मैया ही खुदलानी नर्मदे हर, नर्मदे हर। आपण निघालो तरी सगळ्या मैया अजून बाहेरच उभे, हात जोडून उभी बघा, हे असा भाव असतो, या भावामुळेच सगळं आनंद येतो। नर्मदे हर मैया, नर्मदे हर। नर्मदे हर करण्याचा भाव सुद्धा अलग येतो, त्याच्यामुळे इकडे समृद्धी दिसायला लागली। चारी बाजूला शेत्या व्यवस्थित दिसतंय, घर व्यवस्थित आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। सायंकाळचे वाजले 3:30, आपण पोचलोय अमरपूर येथे। पुढे जायचंय पण आश्रम जास्ती लांब असल्यामुळे आपल्याला इथंच थांबावं लागणार आहे। टाइम आहे पण अंतर एवढं कापू नाही शकत। या गावात कावळे खूप दिसले आपल्याला, झाडावर इतके कावळे बसलेले, 50 ते 60 कावळे एकाच झाडावर बसले। तर गाववाल्यांना विचारलं, कावळ्यांचा आवाज खूप येतोय, ते म्हणे कावळे आणि कुत्रे खूप आहे म्हणे आमच्या गावाला। नर्मदे हर। लोकांचा नर्मदे हर करण्याचे भाव इकडं अतिशय भाऊक करून टाकतात। बाबाजी पण बघा, नर्मदे हर बाबा, नर्मदे हर, नर्मदे हर। माँ नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम, माँ नर्मदा मंदिर आहे त्याच्या पाठीमागे। नर्मदे हर, नर्मदे हर। इथे अशी सेवा दिली जाते, डॉक्टर सेवा पण आहे, डॉक्टर विश्वास आणि डॉक्टर चांदणे, आणि सुंदर यादव इथे सेवा देणार आहे, मनोज पाठकजी, ऋतिकजी, शुभांशुजी, दीपकजी। इथे एक किचन आहे छोटस। हे जे बघा कपड्याचे बाबा दिसतंय,
ते परिक्रमेत आहे, पण इथले जे सेवादार आहे बाबांना 7 महिने झाले इथं थांबून ठेवलंय. मैयेचा आदेश झाला त्याच्यामुळे त्याला इथं थांबावं लागतंय. अशी सगळी व्यवस्था इथे फार सुंदर, स्वच्छ, निर्मळ. नर्मदे हर. नर्मदे हर. अमरपूरमध्ये आपण लुंगीला टिप मारायला आलो होतो. बाबाजींनी पैसे सुद्धा घेतले नाही. काय सेवाभाव असतो, काय आपल्याला अपेक्षा नसती असं होतं. आणि दुकान सुद्धा इतक्या उंचावर आहे, पहिल्या मजल्यावर असे जिन्याने यावं लागतं. समोरच आपला आश्रम आहे, माता नर्मदा मंदिर. त्याच्या अगदी समोरच यांचं दुकान आहे, जय टेलरिंग शॉप. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आलोय इथे भजे खाण्यासाठी. मूग भजे बाबाजी. हो बाबाजी, इधर देखना. ये बाबाजी के यहाँ आए हम मूंग भजी खाने, अमरपुर में. नर्मदे हर. नर्मदे हर. इथं एक पेच प्रसंग निर्माण झाला. आपण आलो भजे खायला. हे बाबाजींनी पैसे घेण्यास नकार दिला. बाबांकडे आशीर्वाद मागितलाय. बाबांनी काय आशीर्वाद दिलाय? हा, अन्नदाता सुखी भव. और अन्नदाता सुखी भव. इनकी कोटी हमेशा भरी रहे, भंडार हमेशा भरा रहे, ऐसे मैया की तरफ हम विनती करते. नर्मदे हर. आणि एक बाबाजी भेटले, नागपूरचे ना, नागपूरचे. त्यांचं इथं दुकान आहे. कसलं दुकान आहे? दुकान कसलंय? त्यांचं किराणाचं दुकान आहे इथं अमरपूर येते. आणि मैयाच्या कृपेने यांचं दुकान पण अतिशय सुंदर चालतं. या बाबाजींना पण अनेक अनेक शुभेच्छा भावी वाटचालीसाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. नाही नाही म्हणत, चहा पण आला परत. बाबाजींनी परत आग्रह आहे. चहा आपण पिलो होतो तिथे आश्रमात. नर्मदे हर. तरी परत चहा घ्यावा लागला. याच सेवाभाव बघून अगदी मन भरून येतं. नर्मदे हर. नर्मदे हर. मात गंगे हर. जटाशंकरे हर. नर्मदे हर. मैयांनी बालभोगसाठी परत शिरा पण घेऊन आले. इथं इतकी सेवा होऊन राहिली का विचाराच्या बाहेर. नर्मदे हर. नर्मदे हर. आरती संपन्न झाली आणि मैयाने परत शिरा आणून दिलाय. नर्मदे हर. हे आमचे ताते शनी शिंगणापूरचे. अजब गजबच वस्तू घेऊन फिरत आहे असं निदर्शनात आलंय आपल्याला. हे सगळ्यांनी आज तात्यांची बॅग चेक करायचं ठरवलंय. त्याला कारण एक निघालं. 12.5 किलो हा, याच्या आधी ते बुट जवळपास 200 किलोमीटर हातात घेऊन फिरले. आपण मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं. ते अमरकंटकला सोडले, ते नवीन बुट घातले. आणि आज एक नवीन कळालं, ही जी डबा आहे हा कुठून घेतला होता? त्या डबा कुठून घेतला होता? महेश्वरला घेतलेला डबा अजूनही वापरलेला नाही. आज वापरात येणार. याला मैयाला ठेवा याच्यात. कोरा आज उद्घाटन होईल त्याचं. आणि आता तात्या पूर्ण बॅग चेक करणार आहे सगळे परिक्रमावासी. आता हे गाडीवरचे हे सुद्धा उत्सुकतेने येऊन बसले इथं का बा काय चालू आहे नेमकं. तात्यामुळे 750 रुपये खर्च. हा, तात्यामुळे 750 रुपये खर्च झाला. गाड्या बाबाला बुट घ्यावा लागला. आता तात्याची पूर्ण बॅग चेक होती. एक कप चेक. वाती हे जे आहे ना, हे फेकाय जोगं झालंय. ते दाखवा ना, ते काय फेकायचे आता.
हा बघा अर्धा किलो पावशेर हे अर्धा किलोच आहे कमीत कमी हे फेकायचंय अजून हातून बसले नाही. आणि ते ते हातातलं काय ते फेकायचंय का ओ माऊली ते हातातलं फेकायचंय का ते हा ते दाखव ना आधी कशी परिस्थिती मग आता हे बी अर्धा किलोचं झालंय चिखलाचं वजन त्याला जवळपास 100 ग्रॅम आहे लुंगी नाही पायजामा आहे हा पायजामा आहे ते शर्ट 1 किलो वजन कमी झालं तात्याचं अजून तरी अंडरपॅन्ट फेकून दिले तात्याच्या नवीन घेतल्या तात्याला शर्टर घेतलंय नवीन शर्टर बी 1 दिवस वागवलं बाबांनी आणि ते गरिबासाठी देऊन टाकलं अजून एक निघालंय अहो दाखवा ना पण ती वापरली नाही ती दाखवा ना कुठं भेटलेलं आहे माहिती का आपल्याला हे तात्याने अजून वापरलं नाही शहापूरला दिलं होतं कोणीतरी पूजेसाठी आता ते दुसऱ्या बाबांना देऊन टाकणार तात्यांनी वापरलं नाही मला काय करायचं एक कप्पा झाला बाकीचे कप्पे बाकीचे कप्पे चेक करायचे बाकी आहे तात्या दाखवायला तयार नाही एका स्लिपिंग बॅग आहे स्लिपिंग बॅग सगळ्यांनी थोड्याशा मग आता ते बरेला येते तात्यांना टोपी दिली होती एक कोणीतरी दिली असेल ती अजून ओपनिंग होईल नाही तिच्यातला जाड पुष्ट आहे एकदम तो सुद्धा फेकेल नाही आता पुष्ट फेकून देऊ आणि टोपी राहून देऊ तात्यांना टोपी एकदम जड आहे अजून उचलत नाही कागद जे एक्स्ट्रा आहे ना ते काढून टाका. उचलून नाही राहिली ती एका हाताने उचलत नाही जवळ निघाले ना ना याच्यामध्ये कागद काढा तुम्ही काढा बघा एकदा नाही नाही एकदा दाखवून द्या सगळ्यांसाठी म्हणालो तो आम्ही बाग काय नाही एकदा आहे ना तात्या समाधान व्हावं त्या सगळ्यांचं काढा बरं ते ताटत खाली बघा गालासन ताटे ग्लास आणि ताटत खाली बघा ना काढून असल काहीतरी ते खाली राहू दे त्याच्या खाली बघा काहीच नाही मी म्हणतो आता तुम्हाला पलीकडला पलीकडला लय येड्यात काढलं हो तुम्ही मला येणार नाही हो मी म्हणतो आता मला माहिती आहे आता बॅग जड आहे राव ती बॅग जड आहे काढून पहिले फेका ते काय समज हा ये काय काय म्हणजे हे फेकायचे अशा प्रकारे तात्यांची पूर्ण बॅग चेक झाली वजन कमीत कमी 1.5 ते 2 किलो एवढी पिशी भरून निघालंय 1.5 ते 2 किलो वजन कमी केलं काय टोल नाक्यावर धरल्यावर काम केलं तात्या म्हणते टोल नाक्यावर कोणाला धरल्यासारखं पोलिसांची रेड झाली तात्याच्या बॅगवर सगळं चेक केलं 1.5 किलो माल बाहेर काढ 1.5 ते 2 किलो भरल हे टाका त्याच्यात. गाडी बाबांनी अंदाज सांगितला 2 किलो आहे तात्याचं म्हणणं अजून मोठं झालं अजून काहीतरी फेकूर आहे टोपी पण टाकून दिली नर्मदे यार तात्याने अंगावरचे कपडे सुद्धा टाकून दिले बॅगीत भरून राहिले आता आज तात्याला उघडं करून सोडला फार सगळ्यांनी पिशवी तात्याने सगळा मोह सोडून दिलाय आता बस 2.5 किलो वजन हे बाबांनी सुद्धा माप सांगितलंय 10.5 मधून 2.5 गेलं म्हणजे 8 किलो राहिलं 8 किलो वजन राहिलं मला डाऊटच येते तुम्हाला आज गोपा तुम्ही मोकळ्या हरे राम 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण नर्मदे अन्नपूर्णा माते की जय नर्मदे
डॉक्टर साहेब पण आलेले. डॉक्टर विश्वास जी क्या ये नर्मदे हर बाबाजी. सगळ्यांना विचारपूस केली जाते की कोणाला काही तकलीफ है का. सबको पूछा जा रहा है कि किसी को कुछ तकलीफ है तो ये डॉक्टर विश्वास जी है, सबका हल निकलेंगे. किसी को दवाई चाहिए होंगी तो वो भी दे दी जाएंगी. यही कोशिश है कि आप लोग जो चलते हैं, जो तकलीफ है चलने में, तो दर्द पीड़ा तो होता ही है. हाँ. तो थोड़ा सा हम लोग भी सेवा करके कम करने का कोशिश कर रहे हैं कि आपका दर्द पीड़ा थोड़ा कम हो, है ना. तो ये आपका सेवा भाव है बाबा जी, ये हमारी इसलिए तरफ से है. ये हो रहा है. नर्मदा परिक्रमा अवश्य की सेवा में लगे हैं. जितने समिति के सदस्य सब लगे हैं, सब अपने अपने जिम्मेदारी निभा रहे हैं कि अपनी और भोजन प्रसादी भी एकदम घर जैसी मिली. तो बाबा जी ने बताया कि घर से बन के आता है, क्योंकि इधर बनाएंगे तो घर जैसा स्वाद नहीं आ पाएगा ये उसमें. घर से ही बन के आते हाँ, हैं. तो ये घर से बन के आता है. यहाँ पे नहीं बनाते कोई, हमारे समिति के घर में बनते हैं. बना हुआ भोजन आते ही यहाँ पे जितने लोग आते हैं, कम से कम ये है कि मैया जी की सेवा करने का सबको मौका मिल रहा है. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सर्व सेवेकरी सगळे परिक्रमावासींचं जेवण झाल्यानंतर जेवायला बसले. डॉक्टर साहेब मध्ये तपासताय सगळ्यांना कोणाला काय अडचण आहे का. एवढा सेवाभाव आपल्याला इथं पाहायला भेटला, याच्यात आपण धन्य झालो. नर्मदे हर, नर्मदे हर.